नमस्कार, आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपण जी बातमी सांगणार आहोत ती फक्त एक अपघात नाही, ती आहे एका आईच्या प्रेमाची, एका कुटुंबाच्या तुटलेल्या स्वप्नाची आणि निसर्गाच्या एका भीषण रौद्र रूपाची कहाणी. मध्य प्रदेशात जबलपूर येथे आणि नर्मदा नदीवरील प्रसिद्ध बर्गी धरण गुरुवारी सायंकाळी साधारण 5 वाजेच्या सुमारास पर्यटकांनी भरलेली एक क्रूज अचानक आलेल्या वादळात सापडते. वाऱ्याचा वेग 70 किलोमीटर पेक्षा जास्त, पाणी उकळून येतं आणि काही क्षणात आनंदाने भरलेला प्रवास मृत्यूच्या भीषण दरीत कोसळतो. त्या क्रूज मध्ये होते 35 ते 40, कदाचित 45 पर्यंत प्रवासी असेल. अचानक जहाज उलटतं, लोक किंचाळतात, कोणी पोहण्याचा प्रयत्न करतो, कोणी देवाला हाक मारतो. या अपघातात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू सापडले, काही नाव वाचवण्यात आलं, पण अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत. रात्रभर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ची टीम अंधार, वारा आणि पाण्याची झुंज देत जीव वाचवण्याचा लढत राहिली. पण या सगळ्या घटनेत एक दृश्य, एक क्षण संपूर्ण देशाला रडवून गेलं. एक आई आणि तिचा छोटस बाळ जेव्हा पाणी वाढत होतं, जेव्हा मृत्यू समोर उभा होता, तेव्हा त्या आईने तिच्या बाळाला घट्ट मिठीत धरलं, इतकं घट्ट की मृत्यूलाही ती मिठी तोडता आली नाही. म्हटलं जातं आईला पोहता येत नव्हतं, पण तरीही ती लढत राहिली. तिच्या प्रत्येक श्वासात एकच प्रार्थना होती, माझ्या बाळाला वाचवा. आणि शेवटच्या क्षणापर्यंत तिने तिच्या लेकराला छातीशी कवटाळून ठेवलं. 15 तास, हो तब्बल 15 तास ती बाळ आईच्या मिठीतच होतं. हे दृश्य दगडालाही रडवणारं होतं, कारण आईचं प्रेम हे शब्दात मावणारं नाही, ती एक फक्त जगून दाखवावं लागतं. या अपघातात एक कुटुंबातील तब्बल 15 जण एकत्र फिरायला आले होते. हास्य, आनंद, फोटो हे सगळं काही क्षणात संपलं. आज त्या कुटुंबात काही जण परतले, पण काही जण कधीच परत येणार नाहीयेत. माहितीनुसार अनेकांनी लाईफ जॅकेट घातलं नव्हतं, तिकिटांचं संख्या कमी, प्रवासी जास्त. हे फक्त निसर्गाचे रौद्र रूप नव्हतं, तर काही ठिकाणी मानवी निष्काळजीपणाही दिसून आला. मित्रांनो, जेव्हा खूप अनिश्चित आहे, एका क्षणात सगळं बदलू शकतं. पण या घटनेने आपल्याला एक गोष्ट शिकवली, आईचं प्रेम हे जगात सर्वात शक्तिशाली बंधन आहे. ती स्वतःचा जीव देईल, पण लेकराला कधीच सोडणार नाही. त्या आईला जिथं श्वास थांबले तिथंही नातं तुटलं नाही. दोघांचं जीव गेले, पण मायेची मिठी शेवटपर्यंत साथ देत राहिली. खरं प्रेम मृत्यूलाही हरवून जातं. आपला सलाम आणि या घटनेतील सर्व मृत्यूंना भावपूर्ण श्रद्धांजली. जर तुम्हाला ही कहाणी स्पर्श केली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशा सत्य, भावनिक आणि महत्वाच्या बातम्यांसाठी आरोग्य दूत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.